लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. मी तुम्हाला 2 दिवस अगोदरच सांगितलं होतं 15 तारखेपर्यंत पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत. जून महिन्याचा हप्ता 24वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 हे लाभ आहे, जे आता जमा व्हायला सुरू झालेला आहे. तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे आले आहे का नाही? ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर समजा आत्ताच चालू झालेला आहे पैसे यायला सुरुवात, तर अजून पण कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसेल, तर त्या बाकीच्या लाडक्या बहिणींना कधी येणार आणि कोणाकोणाला येणार आणि ₹1500च येत आहेत. ₹2100 येत नाहीयेत, ₹1500 येत आहेत सगळ्यांना. तर पाठीमागचे राहिलेले हप्ते कोणाला आले नसेल, तर ते आणि हे मिळून आता तुम्हाला येणार आहे का? ते नक्की आता पूर्ण हे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं गाव कोणतं आहे? तुम्हाला ₹1500 आले का नाही? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण की भरपूर जण बघितले, तर एक-एक ठिकाणी अजून पण पैसे आलेले नाहीयेत. तर त्यांच्यामधलं तुमचं तर नाव नाही ना, की म्हणजे तुम्हाला ₹1500 अजून आले नाही. आणि एकेकांचं तर असं झालेलं आहे, की पाठीमागचा जे महिन्याचा जे हप्ता आहे, म्हणजे जसं की आता हे जून महिन्याचा हप्ता आता जुलैमध्ये यायला लागलाय. तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नव्हता. तर ते 1500 आणि हे ₹1500 असं मिळून तुम्हाला एकत्रित तुम्हाला ₹3000 येणार का? तर हे तुम्ही जर बघितलं तर हे असं ₹3000 येणार नाही. कारण की भरपूर लाडक्या बहिणींना जर बघितले तर आता ₹1500 हप्ता त्यांनी वाटप करणार म्हणून सांगितले आहेत आणि ₹1500 हप्ता जे आहे वाटप सुरू झालेला आहे. तर आता इथून 4 ते 5 दिवस हप्ता येणार आहे. तर हे कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे अजून जर आले नसेल तर? तर हे जर बघितले तर ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे. म्हणजे की ज्यांचं ई-के-वाय-सी झाली होती आणि त्यांना कंटिन्यू हप्ते आता मे पर्यंत हप्ता त्यांनी पैसे कंटिन्यू भेटलेले आहेत. ₹1500 त्यांना आले आहेत. तर त्याच लाडक्या बहिणींना हे जे ₹1500 हप्ता जे आहे, ते कंटिन्यू येत राहणार आहे. तर बाकीचे राहिलेले लाडकी बहीण म्हणजे ज्यांचा हप्ता आलेला नव्हता, तर ह्यामध्ये त्यांना म्हणजे ज्यांची ई-के-वाय-सी झाली होती, तरी सुद्धा त्यांना हप्ता आला नाही. तर अशा लाडक्या बहिणींना जर बघितले तर त्यांचं जर पडताळणी ज्यांची जर पूर्ण झाली असेल, तर त्यांनाही हप्ता येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही ₹1500 आणि तुमच्या गावाचं नाव कोणतं आहे? तर तुम्ही हे नक्की कमेंट करून सांगा. ज्यांना हप्ता आला असेल, तर त्यांनी ₹1500 आले आणि गावाचं नाव तुम्ही कमेंट करा. ज्यांना हप्ता आला नसेल, तर हप्ता आला नाही आणि गावाचं नाव कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. म्हणजे की मला जसं की समजा जास्तीत जास्त कुठल्या गावामध्ये पैसे आले नाही म्हणून असं कळालं तुमच्या कमेंटद्वारे, तर मी जे यादी आहे तुम्हाला यादी लवकरात लवकर दाखवेन, की कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला लवकरात लवकर मी यादी पण दाखवेन. तर अशा नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.